नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. संयमी प्रियाला म्हणत असते, आधी ते फोटोज आणि डिलीट कर. प्रिया म्हणते नाही करणार. आणि काय करशील? तुझ्या ग्रँडपांना सांगशील? त्यावर संयमी म्हणते, इथे सोसायटीत मोठा स्पीकर लावेल आणि सगळ्यांना अनाऊन्स करेल की तू किती टॉक्सिक येते. आणि संयमी म्हणते, अगं मी त्या क्लबमध्ये दारूसुद्धा नाही पिले गं, पण तू त्या क्लबमध्ये काय करत होतीस आणि कशी वागत होतीस हे सगळ्यांना सांगेन. रेयान संयमीला म्हणत असतो, सॅम ऐक ना, जाऊ दे. त्यावर संयमी म्हणते, तू शांत बस. आणि प्रियाला म्हणते, तू पहिले ते फोटोज आणि व्हिडिओज डिलीट कर. आणि दोघींमध्ये जोरात वाद सुरू होतात. प्रिया म्हणत असते, गेट लॉस्ट. त्यावेळेस रेयांश संयमीला तिथून घेऊन जातो. प्रिया तिला म्हणत असते, हू द हेल आर यू पमी आंटी, वाट लावून टाकीन तुझी. मला धमकी देते ही. त्यावर देसाई म्हणतात, प्रिया प्रिया कूल डाऊन. जे झालं ते झालं ना, आता उगाच वाद नको ना. तेव्हा जना म्हणतो, हे बघ मी सांगतो काय कसं आहे, तू तिच्या नादी नको लागूस, म्हणजे ती पण तुझ्या नादी नाही लागणार. त्यावर प्रिया म्हणते, एक्सक्यूज मी अंकल, मला फुकटची अक्कल शिकवू नका. आय नो माय वे ऑल राईट. आणि प्रिया रागातच तिथून निघून जाते. प्रिया तिथून गेल्यावर सातपुते जनाची मजा घेत त्याला म्हणत असतो, अंकल. त्यावर देसाई तोरणे आणि सातपुते हसू लागतात. इकडे भैरवीची मैत्रीण हर्षा तिला म्हणत असते, म्हणजे अगं काहीतरी जॉब करतच असेल ना तो. तितक्यात तिथे अनिश कॉफी घेऊन येतो आणि तिला म्हणतो, आय एम अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि वाईल्ड लाईफ सफारीसुद्धा अरेंज करतो मी. त्यावर ती म्हणते, ओ सफारी टूर गाईड, इंटरेस्टिंग. आणि थोड्या वेळात म्हणते, सरप्रायझिंग आय वुड से दॅट. त्यावर अनिश म्हणतो, त्यात सरप्रायझिंग काय? त्यावर ती त्याला विचारते, तू सध्या घरीच असतो का? त्यावर अनिश म्हणतो, हो. त्यावर ती म्हणते, कमाल आहे. आणि भैरवीला म्हणते, तू नोकरी करतेस आणि तुझा नवरा हे घर सांभाळतो, म्हणजे दिस इज अ कन्सेप्ट ऑफ हाऊस हजबंड राईट. आणि ती भैरवीला म्हणते, ओ माय गॉड, मला आत्ता कळालं की तू कोणाला का नाही सांगितलंस. आणि हसू लागते. पुढे म्हणते, आणि बरंच केलं तू कोणाला नाही सांगितलं ते, कारण लोकांचं कसं आहे ना, ते उगाच विचित्र रिॲक्ट करतात. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा असं काही नाही आहे. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, एक मिनिट, काय विचित्र रिॲक्ट झाले असते? त्यावर ती म्हणते, विचित्र अनिशचा जॉब नाही आहे ना म्हणून. पुढे ती म्हणते, आय मीन फ्रीलान्सर किती कमवून कमवतात, म्हणजे स्टेडी इन्कम नाही आहे ना म्हणून म्हटलं मी. त्यावर अशोक मामा म्हणतात, हा मग काय झालं? फिक्स इन्कम नसला तरी इंटेन्शन्स फिक्स असावं लागतात. आणि माझ्या मुलाचं ते आहे. तो प्रचंड पॅशनेट आहे आणि आपलं पॅशन फॉलो करण्याची त्यात धमकसुद्धा आहे. ते म्हणतात, पैसे तर सगळेच कमवतात, पण त्याच्या कामातून त्याला समाधान मिळालं तर त्याला किंमत आहे. आणि ते हर्षाला म्हणतात, घ्या कॉपी घ्या, नाहीतर थंड मचूळ होऊन जाईल तुमच्या नोकऱ्यांसारखी. भैरवी तिला म्हणते, हर्षा प्लीज आपण संध्याकाळी भेटून बोलूयात. हर्षा भैरवीकडे बघू लागते आणि उठून म्हणते, बाय काका, बाय अनिश. आणि तिथून निघून जाते. ती गेल्यावर कोणीच कुणाशी न बोलता शांत बसलेली असतात. इकडे संयमी खूप टेन्शनमध्ये असते. त्यावर रेयांश म्हणतो, सॅम जाऊ दे ना यार, प्रिया तुला इन्स्टिगेट करतीये आणि तू होतीयेस, तिला तेच पाहिजे, सोड ना, संपलं ना सगळं. त्यावर संयमी म्हणते, कुठे संपलंय? एवढं सगळं होऊनही का आली ती माझ्या घरी? त्यावर रेयांश म्हणतो, जाऊ दे ना यार, मला फक्त एवढंच वाटतं की तुला आणखीन त्रास होऊ नये. त्यावर संयमी म्हणते, तुला इतकी काळजी वाटते माझी? त्यावर रेयांश म्हणतो, ऑफकोर्स वाटणारच, फ्रेंड्स आहोत ना आपण. एनिवे तू जा आता घरी आणि डिरेक्टली घरी जा. प्रिया काही बोलली तर रिॲक्ट नको होऊस. रेयांश जेव्हा समजून सांगतो तेव्हा संयमी शांत होते आणि घरी जाते. इकडे अनिश किचनमध्ये स्वयंपाक करत असतो. तेव्हा भैरवी तिथे येते आणि अनिशला म्हणते, सॉरी, तिची पटकन अशी रिॲक्शन आली. त्यावर अनिश म्हणतो, इट्स ओके, तुझ्या वर्क कल्चरची तुझी मैत्रीण तुझ्यासारखीच असणार. त्यावर भैरवी विचारते, माझ्यासारखी म्हणजे? त्यावर अनिश म्हणतो, ॲम्बिशियस. आणि म्हणतो, तुझा नवरा कमवता नाही आहे हे तिला कळाल्यावर तिला शॉक बसणारच. तेवढ्यात अशोक मामा तिथे येऊन म्हणतात,
हे तू तिला उत्तर द्यायला हवं होतंस भैरवी, मी नाही. त्यावर भैरवी म्हणते, मी काय उत्तर देणार होते? त्यावर अशोक मामा म्हणतात, जे मी दिलंय ते. भैरवी म्हणते, हो मी देणारच होते. त्यावर अशोक मामा म्हणतात, कधी? ती निघून गेल्यावर? आणि म्हणतात, एकेकाळी मलाही पटलं नव्हतं आणि जे काही करतोय ते, पण माझं चुकत होतं हे मला आता कळतंय. हे ऐकल्यावर अनिश आश्चर्याने अशोक मामांकडे बघू लागतो. अशोक मामा म्हणतात, आणि आता जेव्हा मला गरज पडली तेव्हा अनिश सगळं सोडून माझ्याकडे आलाय. आणि ते भैरवीला म्हणतात, माणूस गरजेला जवळ आहे हा सर्वात मोठा दिलासा असतो भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, हो मला मान्य आहे ते, आणि मी हे त्यालासुद्धा म्हणून दाखवलंय. आणि ते अनिशला विचारते, हो ना अनिश? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही नाही, तेवढंसं पुरं नाही आहे. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कामाबद्दल आदर असावा, आणि तो आदर नसताना तू त्याच्याशी लग्न का केलंस? तितक्यात संयमी तिथे येते आणि अनिशला विचारू लागते, काका तू त्या प्रियाला फोटो का दिलेस? अनिश म्हणतो, तिने काढलेत. का? त्यावर संयमी म्हणते, अरे ती सगळ्या जगाला दाखवतीये. त्यावर भैरवी अनिशला म्हणते, कळलं मी काय म्हणत होते आणि का म्हणत होते ते? अनिश संयमीला म्हणतो, मी बोलतो तिच्याशी. त्यावर संयमी म्हणते, आता बोलून काय उपयोग? नाऊ द डॅमेज इज ऑलरेडी डन. आणि ती अशोक मामांना विचारते, आजोबा का नाही तुम्ही तिला काही बोललात? त्यावर अशोक मामा म्हणतात, मूर्खांच्या नादी लागत नाही मी. आणि ते भैरवीकडे बघून म्हणतात, जी माणसं बुद्धिमान आहेत आणि मुळात ज्यांना मी आपलं मानतो त्यांनाच मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर संयमी म्हणते, नको तिकडे प्रिन्सिपल असतात तुमचे. आणि संयमी तिथून निघून जाते. इकडे प्रिया संयमीवर चिडलेली असते आणि घरी येऊन तिच्या आईला जोरजोरात आवाज देऊ लागते. तिचा आवाज ऐकून प्रभूबाई तिथे येतात आणि तिचा हात पकडून म्हणतात, काय झालंय, काय एवढी चिडचिड करतीयेस? त्यावर प्रिया म्हणते, मम्मा हू द हेल इज शी? त्यावर प्रभूबाई विचारतात, कोण? त्यावर प्रिया म्हणते, तीच, ती संयमी. अगं मम्मा, ती आत्तापर्यंत माझ्या पुढे मागे करायची शेमलेस सारखं. आज तिने खाली माझ्यावर आवाज चढवला, ब्लडी पमी आंटी. त्यावर प्रभूबाई म्हणतात, प्रिया सोड ना, ती आणि तिचं नशीब, जाऊ दे चल. त्यावर प्रिया म्हणते, नाही मम्मा, मी आता तिला सोडणार नाही आहे. ती आणि तिच्या फॅमिलीतले लोक इतके डोक्यात जातात ना माझ्या. त्यावर प्रभूबाई म्हणतात, प्रिया प्लीज, यापुढे तू आता तिच्या अजिबात भानगडीत पडायचं नाही हं. त्यावर प्रिया म्हणते, एक्झॅक्टली मम्मा, मी आता तिच्या भानगडीतच पडणार नाही आहे. आता मी तिच्या ना काकाला भानगडीत पाडणार आहे. त्यावर प्रभूबाई विचारतात, म्हणजे? त्यावर ती म्हणते, चिल मॉम, तू टेन्शन नको घेऊस, तू डायरेक्ट बघ मी आता काय करते ते. इकडे अशोक मामा भाजीची तयारी करत असतात तेव्हा अनिश तिथे येतो आणि त्यांना म्हणतो, बाबा तुम्हाला मला एक विचारायचं आहे. त्यावर ते म्हणतात, काय? त्यावर अनिश म्हणतो, बाबा तुम्हाला संयमीचं वागणं आवडलं नव्हतं आणि माझं काम, मग तुमच्या वागण्यात असा भेदभाव का? त्यावर अशोक मामा त्याला विचारतात, मी काय भेदभाव केला? अनिश म्हणतो, पोलिसांसमोर तुम्ही संयमीची बाजू घेतली नव्हती आणि आज त्या हर्षासमोर माझी बाजू घेतली. त्यावर ते म्हणतात, कारण मुळात संयमीने ही परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतली आहे, तू हे रिकामपण ओढवून नाही घेतलंयस. त्यावर अनिश म्हणतो, पण बाबा? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुझं काम मला आवडत नव्हतं, तू त्यात अडकलायस तरीही तू त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतोय, मग तुझी बाजू का नाही घ्यायची मी? आणि अनिश त्यांना थँक्यू म्हणतो. पुढे अनिश म्हणतो, एक सांगायचं होतं, मी नोकरी करणार आहे बाबा. त्यावर ते म्हणतात, हे बघ, लोकांची तोंड बंद करण्यासाठी नोकरी नको करूस, तुला जर वाटत असेल तरच नोकरी कर. आणि नोकरी म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? त्यावर अनिश म्हणतो, उद्या मी एका CA कडे इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे, जा जा, पण उद्या वेळेवर ये. त्यावर अनिश विचारतो, का? त्यावर ते म्हणतात, अरे उद्या किशाभाऊ आणि राधा वहिनी येणार आहेत. पुढे ते अनिशला म्हणतात, मला जी आठवण आहे त्यावरून मी तुला सांगतो की त्यांचं इथं येणं आपल्यासाठी अडचणीचं होणार आहे. हे ऐकून अनिशला आणि अशोक मामांनासुद्धा टेन्शन येतं. इकडे अशोक मामा वॉकवरून परत आलेले असतात. तेवढ्यात तिथून ईश्वर जात असतो. त्याला बघून अशोक मामा त्याला म्हणतात, ए इकडे. त्यावर ईश्वर थांबून विचारतो, काय? अशोक मामा त्याला म्हणतात, वॉकला आला नाहीस तू?
आणि आता धावतोयस इकडून तिकडे? त्यावर तो म्हणतो, हो रे, लेट झालो, रात्रभर झोप आली नाही. त्यावर ते विचारतात, का? त्यावर ते म्हणतात, अरे काल तुषारचा फोन आला होता. अशोक मामा विचारतात, काय म्हणतात चिरंजीव? त्यावर ईश्वर म्हणतो, काय म्हणणार आहे, अजून आठवडाभर तरी मुंबईला येणं शक्य नाही असं म्हणतो. त्यावर अशोक मामा विचारतात, सध्या कुठे येतो? ईश्वर म्हणतो, जर्मनी. आणि तो म्हणतो, ती शेफाली जाऊन बसली आईकडे माहेरी. म्हणून त्याला म्हटलं, अरे बाबा माझ्यासाठी नाही, किमान तिच्यासाठी तरी ये. तर ऐकायलाच तयार नाही. नोकरी महत्त्वाची म्हणतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, नोकरी महत्त्वाची आणि बायको महत्त्वाची नाही. त्यावर तो म्हणतो, हे बघ, बोलून काहीही उपयोग नाही आहे. अशोक मामा म्हणतात, त्याला एकदा फोन करून मी झाडू का चांगला, कसा टाळ्यावर येतो बघ. त्यावर ईश्वर म्हणतो, तुला काही दुसरे उद्योग नाही आहे का? आणि तो म्हणतो, अरे उद्योगवरून आठवलं, एक बाई आहे माझ्या ओळखीच्या, 14 मिनी सुरू. त्यांचं आहे ना लग्न समुपदेशन केंद्र सुरू आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, ते सुरू आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, हां ते सुरू आहे, पण आजकाल काय होतं आहे माहिती आहे का, घटस्फोट घेणारे केसेस जास्त आहेत आणि त्यांचा जो असिस्टंट आहे तो बऱ्याच दिवसापासून येत नाही आहे. त्याच्यामुळे त्या बाईंची झाली आहे थोडीशी अडचण. त्यामुळे त्या मला म्हणाल्या, जर तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर सांगा. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां मी बघतो कोणीतरी. त्यावर ईश्वर म्हणतो, कुणीतरी कशाला बघतोस, तू स्वतःच का त्यांना असिस्ट नाही करत? त्यावर अशोक मामा म्हणतात, झाला का तू सुरू? त्यावर तो म्हणतो, अरे सुरू नाही झालं, पण सुरूबाई काय म्हणाल्यात माहिती आहे का, माणूस जबाबदार हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर जी जोडपी येणार आहेत, माणसं येणार आहेत, त्यांच्याशी नीट बोलणारा हवा. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग मला नीट बोलता येत नाही का? त्यावर तो म्हणतो, नाही नाही ऐक ना, आणि पेमेंटही नीट देणार आहे आणि जबाबदार तर तू दिसतोस. त्यावर अशोक मामा म्हणतात, नुसता दिसतो. त्यावर तो म्हणतो, नाही नाही आहेच, पण मला काळजी आहे ना बोलण्याची वाटते. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग तेच मी म्हणतोय, मला बोलता येत नाही का? त्यावर ईश्वर म्हणतो, नाही येतं, पण जास्त स्पष्ट बोलता येतं. आणि तो म्हणतो, नाही पण मला असं वाटतं की काम सुरू केल्यानंतर ते तुला जमेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, आयुष्यभर सरकारी नोकरी केली आहे मी, ते काय नीट न बोलता क्लास 1 ऑफिसर होतो मी. अरे कित्येक पोरं माझ्या हाताखाली मोठी झाली आहेत. त्यावर तो म्हणतो, अरे बाबा ती गोष्ट वेगळी आहे, इथे समोर जोडपी येणार आहेत. त्यावर अशोक मामा विचारतात, मग? त्यावर ईश्वर म्हणतो, त्यांचं समुपदेशन करायचं आहे, त्यांचा संसार कसा वाचवता येईल हे पटवून द्यायचं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग त्यात काय झालं, अरे माझा आणि वेणूचा आदर्श संसार होता, तुला काय असं तसं वाटलो मी? हे बघ आता मी हेच काम करणार आणि तुझ्या नाकावर टिचून करणार. इकडे अनिश इंटरव्ह्यूसाठी तयारी करत असतो, तितक्यात संयमी तिथे येऊन म्हणते, काका बघ हे, आणि त्याला प्रियाने अपलोड केलेले त्याचे भांडे घासतानाचे व्हिडिओ दाखवते. हे बघून अनिशला धक्का बसतो आणि तो म्हणतो, नेमकं आजच व्हायचं होतं हे. त्यावर संयमी म्हणते, का आज काय स्पेशल आहे? त्यावर तो म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना की मी आज इंटरव्ह्यूला जातोय, त्या सीएने जर हे बघितलं तर? त्यावर संयमी म्हणते, अरे यार बघतेस मी तिच्याकडे. तेव्हा अनिश तिला अडवून म्हणतो, अजिबात नाही, तू तिच्याकडे जायचं नाही, तुला तिने त्रास दिलेला मला आवडणार नाही. त्यावर ती म्हणते, व्हॉट नॉनसेन्स, आणि ती तिथून रागातच निघून जाते. तितक्यात तिथं भैरवी येऊन विचारते, हिला काय झालंय? त्यावर अनिश म्हणतो, जाऊ दे. पुढे भैरवी म्हणते, ऐक ना, आज लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आलंय, त्या वकिलाने बोलवलं होतं, ते घ्यायला जावं लागेल. त्यावर अनिश म्हणतो, माझा इंटरव्ह्यू संपला की मी जातो. त्यावर भैरवी म्हणते, ओ तुझा आज इंटरव्ह्यू आहे? त्यावर तो म्हणतो, तू विसरली होतीस? त्यावर भैरवी म्हणते, काल MCOMचं पुस्तक वाचता वाचता झोपलास तेव्हा मीच तुझ्या अंगावर पांघरून टाकलं. त्यावर अनिश तिला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो, विश मी लक. त्यावर ती म्हणते, हो ऑल द व्हेरी बेस्ट, आणि हा जॉब तुलाच मिळणार आहे. त्यावर तो म्हणतो, खरं सांगू, खोटा संसार का होईना, पण कमवत्या बायकोचा रिकामा नवरा हा टॅग मला नको आहे. त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या कॉन्फिडन्ससाठी हा जॉब मला खूप महत्त्वाचा आहे. थोड्या वेळात भैरवी ऑफिसला जाण्यासाठी निघते, तेव्हा संयमी तिथे येऊन म्हणते, माऊ ऐक ना, मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. त्यावर भैरवी म्हणते, समा आय एम गेटिंग लेट, मी गाडीत बसल्यावर फोन करते. त्यावर संयमी रागातच तिथून निघून जाते. तेवढ्यात अशोक मामा भैरवीला म्हणतात, थांब थांब,
त्यावर भैरवी विचारते, आता काय? तर अशोक मामा म्हणतात, वेणूचे मावस भाऊ आणि वहिनी इथे येत आहेत कोकणातून. त्यावर ती विचारते, मग? त्यावर अशोक मामा म्हणतात, मग काय, तुला जरा वेळ काढावा लागेल. आणि ते म्हणतात, काय आहे ना, जुन्या विचारांचे आहेत ते, त्यामुळे त्यांना नवीन सुनेला बघायचं आहे. त्यावर भैरवी म्हणते, बघायला मी काय मासा आहे का ॲक्वेरियममधला? त्यावर अशोक मामा म्हणतात, उगाच चिडचिड करू नकोस. त्यांना काय हवंय नकोय ते बघावं लागेल तुला. त्यावर भैरवी म्हणते, हे बघा, या बाबतीत माझा ट्रॅक रेकॉर्ड काही बरा नाही. तुम्हाला माहिती आहे मी असलं काही नाही करू शकत. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुला करावं लागेल. आणि ते म्हणतात, नाहीतर मी अनिशला पर्याय दिलेलाच आहे की असं काही असेल तर वेगळं राहावं लागेल. हे ऐकून भैरवीला धक्का बसतो आणि ती त्यांच्याकडे बघू लागते. अशोक मामा म्हणतात, असं काही नसेल हवं तर तुला लवकर यावं लागेल, वेळेत ये. त्यावर ती म्हणते, हो मी प्रयत्न करते. त्यावर अशोक मामा म्हणतात, चिडचिड करू नकोस, दिवस खराब जाईल, हस जरा. आणि ती खोटंच हसून दाखवते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.